जय गुरुदेव। आज आपण पार्ट 3B प्राणायाम या संबंधी काही माहिती समजून घेणार आहोत। सुरुवातीला आपण 3 वेळा ओंकार आणि गुरुची प्रार्थना करून आजच्या भागाला आपण सुरुवात करूयात। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। जय गुरुदेव। आज आपण पतंजलींच्या योग दर्शनात योगाची जी 8 अंगे क्रमानं सांगितली आहेत त्यापैकी 4थं अंग प्राणायाम आहे। ही 8 अंगे म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी। पतंजली ऋषींनी प्राणायामाची अशी व्याख्या केली आहे की आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या श्वसन प्रवाहाचे नियमन। नियमन म्हणजे काय? रेग्युलेशन, नियंत्रण या अर्थाने। आता काही सर्वसाधारण माहिती आपण पाहू श्वसनासंबंधीची की आपण सर्वसाधारणपणे 1 मिनिटामध्ये 12 ते 16 वेळा श्वसन करतो आणि आपल्या शरीरामध्ये 75 पद्म पेशी असतात। या सर्वच्या सर्व म्हणजे 75 पद्म पेशी श्वासाद्वारे आपण जो प्राणवायू घेतो तो या सर्व पेशी काय करतात? शोषून घेतात व चयापचयाच्या प्रक्रियेद्वारे, ज्याला इंग्रजीमध्ये मेटाबॉलिझम असं म्हणतात, चयापचय, या प्रक्रियेद्वारे कर्बवायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण करतात। जो आपण काय करतो? हा कार्बन डायऑक्साईड, हा कर्बवायू काय करतो? आपण तो उच्छ्वासावाटे बाहेर फेकतो किंवा बाहेर टाकतो। आता एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की जे जन्मलेलं बालक आहे किंवा नवजात शिशु आहे ते कसं श्वसन करतं? आपण पाहिलं असेल की ते पोटाने श्वसन करतं। तेव्हा त्या बालकाच्या पोटाचा खालचा भाग श्वासोश्वासाबरोबर असा खालीवर खालीवर होत असतो। पण मोठेपणी
ही श्वसन पद्धती काय होते, बदलत जाते आणि श्वसन आपलं उथळ होत जातं. उदर श्वसनाऐवजी आपण छातीनं आणि नंतर खांद्यानं श्वसन करायला लागतो. म्हणजे प्रत्येक श्वासागणिक त्याचे खांदे असे खाली वर असे होत असतात. घशानं केलेलं श्वसन हे सर्वात जास्त उथळ असतं आणि श्वसन जेव्हा याही पेक्षा जास्त उथळ होतं तेव्हा ती व्यक्ती काय होते, ती व्यक्ती मरण पावते. आता आपण सजग श्वसन म्हणजे काय ते पाहू. हृदय, पचन आदी शारीरिक क्रिया पूर्ण अनायास म्हणजे आपोआप ऑटोमॅटिक चालू असतात. श्वसन मात्र सायास म्हणजे प्रयत्नपूर्वक व अनायास म्हणजे आपोआप या दोन्ही क्रियांच्या सीमारेषेवरची क्रिया आहे. आपण सजगतेने आपल्या इच्छेनुरूप आपल्या श्वसनाची पद्धत काय करू शकतो, बदलू शकतो. म्हणजे नंबर 1 सावकाश करू शकतो आणि नंबर 2 दीर्घ करू शकतो. याला सजग श्वसन असं म्हणतात. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर आपली पचन संस्था किंवा मूत्रपिंड आपल्या इच्छेनुसार कार्य करतं का हो, नाही करत. आपण पचन संस्थेला सांगितलं मला घाई आहे, चला लवकर पचन करा, होईल का शक्य, नाही. मूत्रपिंड आहे, आपण रात्रीच्या वेळी त्याला सांगितलं की जरा आता तू सावकाश काम कर, मला रात्री उठायचं काम पडू नये, ऐकणार आहे का, नाही. फक्त आता या ठिकाणी हा फरक लक्षात घ्या की हृदय, पचन संस्था, मूत्रपिंड इत्यादी ज्या अनायास आपोआप चालणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत आपल्या शरीरातल्या, त्यापेक्षा श्वसन म्हणजे रेस्पिरेशन हे सायास म्हणजे प्रयत्नपूर्वक आणि अनायास म्हणजे आपोआप या दोन्हीच्या सीमारेषेवर आहे. म्हणजे काय, म्हणजे आपल्या इच्छेनुसार त्वरित आपण श्वसन नियंत्रणात आणू शकतो. म्हणजे काय, म्हणजे त्यात बदल केले जाऊ शकतात. आपल्या मनाद्वारे हे श्वसनातील बदल आपण नियंत्रित करू शकतो. मन हेच साधन बनवून आपण रक्तदाब, पचन, चयापचय, नाडीची गती, संप्रेरकांचे स्त्रवण इत्यादी अनायास प्रकारच्या मौलिक क्रिया देखील नियमित करू शकतो. म्हणजे थोडक्यात सारांश काय, थोडक्यात सारांश असा की आपलं श्वसन हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक क्रिया देखील नियमित करू शकतं. श्वास ही व्याधीमुक्तीची सर्वात साधी, सरळ व सर्वात परिणामकारक पद्धत आहे. मात्र आपण श्वसन
कसं करतो हे महत्वाचं आहे की नाही. यामध्ये जे घटक आहेत त्या श्वसनाची गती, श्वसनाची लय, घेतल्या जाणाऱ्या श्वासांची संख्या, किती दीर्घ श्वास घेतो, श्वास घेताना आपल्या शरीराची स्थिती कशी असते, श्वसनाचे परिणाम अनुभवण्यासाठी किती संवेदनशील आपण आहोत, आपल्या श्वसन क्रियेवर लक्ष केंद्रित करून त्या क्रियेच्या लयबद्धतेशी एकरूप झाल्यानं श्वसन आपोआप दीर्घ होईल. या पद्धतीनं श्वास काय होतो? श्वास मुक्त होतो. कशापासून मुक्त होतो? दोन गोष्टीपासून आपला श्वास मुक्त होतो. नंबर 1, तणावापासून, म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव, याच्यापासून आपला श्वास मुक्त होतो. आणि नंबर 2 खूप महत्वाचं आहे की आपल्या भूतकाळापासून मुक्त होतो. जेव्हा आपण श्वसन बदलतो तेव्हा सारच बदलतं. सजग श्वसनामुळं आपल्याला 3 गोष्टी प्राप्त होतात. सजग श्वसन केल्यामुळं नंबर 1 आपल्याला स्वास्थ्य, म्हणजे याला इंग्रजीत काय म्हणतो आपण, हेल्थ. नंबर 2 आत्मविश्वास, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. आणि नंबर 3 जोम किंवा उत्साह, एनर्जी. याच्यापर्यंत आपल्याला नेणारा एक मार्ग या प्राणायामानं गवसतो. हा बदल फक्त आणि फक्त प्राणायामामुळेच घडतो. कसा घडतो? अचूक श्वसनामुळे. कारण आपण साधारणपणे श्वास घेताना 500 मिलीलिटर हवा आत घेतो. आपल्या नॉर्मल श्वसनामध्ये आपण श्वास घेताना किती मिलीलिटर हवा आत घेतो? 500 मिलीलिटर हवा आत घेतो. आणि आपल्या फुफ्फुसात जे फुफ्फुस आहेत, जे लंग्स आहेत, यांची सरासरी क्षमता किती आहे? किती श्वास मध्ये घेण्याची आपल्या लंग्सची ऑन ॲन ॲव्हरेज सर्वसाधारणपणे जी क्षमता आहे ती ऐकून आश्चर्य वाटेल आपल्याला की 4000 ते 5000 मिलीलिटर असताना आपण एरवी 10% श्वास आत घेतो किंवा हवा आत घेतो, जी जेमतेम फुफ्फुसांच्या मध्य भागापर्यंत पोहोचते. वरचाही भाग राहतो आणि खालचाही भाग राहतो. फुफ्फुसाच्या खालच्या व वरच्या पाळ्यापर्यंत हवा जातच नाही. तिथं साचून राहिलेली हवा त्यातून वरच्या पाळ्यात जी साचून हवा राहिलेली असते त्यामुळं क्षयरोग किंवा TB, तर खालच्या पाळ्यामध्ये जी हवा साचून राहते त्यामुळे निमोनिया होण्याचं कारण ही साचलेली हवा आहे. पुरेशा प्रमाणात प्राणवायू अतिरिक्त मेद म्हणजे चरबी अतिशय कार्यक्षमतेने जाळून टाकतो व आदर्श असं वजन त्यामध्ये बहाल करतो. आता या बाबतीमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की यामध्ये नेमकं काय घडणार आहे किंवा काय होतंय. तर
त्याबाबत आपण समजून घेऊयात की प्राणायाम केवळ श्वसनाचा व्यायाम आहे असा एक गैरसमज आहे, मिसअंडरस्टँडिंग आहे, प्रिज्युडिसेस आहे. प्राणायाम हा त्यापेक्षा खूप काहीतरी अधिक आहे. प्राणायाम हे वैश्विक शक्तीचं निर्देशक आहे. वैश्विक शक्तीचं, साऱ्या विश्वाची ही शक्ती अद्भुत अशा श्वसनाच्या रूपानं एक सजग जिवंत व्यक्तिमत्व म्हणून आपल्यात अभिव्यक्त झालेली असते. श्वास ही प्राणाची बाह्य अभिव्यक्ती आहे. खूप महत्वाचं वाक्य आहे. श्वास ही काय आहे? श्वास ही प्राणाची बाह्य अभिव्यक्ती आहे. श्वास हा स्थूल स्वरूपामध्ये आहे, तर प्राण हा कोणत्या स्वरूपात आहे? त्याच्या विरुद्ध, स्थूलच्या विरुद्ध सूक्ष्म. म्हणजे श्वास स्थूल स्वरूपात आहे, तर प्राण हा सूक्ष्म स्वरूपात आहे. म्हणजेच काय की प्राणाचं स्थूल रूप म्हणजे श्वास असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. प्राणाचे स्थूल रूप, प्राणाचं स्थूल रूप म्हणजे श्वास. प्राणाच्या सहाय्याशिवाय आपलं मन, आपल्यामध्ये असलेलं मन कार्य करू शकत नाही. प्राणाची मदत असेल तर आपलं मन कार्य करू शकतं. कारण काय? कारण असं आहे की प्राणाच्या स्पंदनामुळं मनात विचार उत्पन्न होतात. लक्षात येते? आपल्या मनात जे विचार निर्माण होतात त्याचं मूळ कारण प्राणाच्या स्पंदनामुळं आपल्या मनात विचार निर्माण होतात. अशा रीतीनं नंबर 1 मन, नंबर 2 प्राण व श्वास, हे तिन्ही, कोणते तीन? मन, प्राण आणि श्वास, हे तिन्ही परस्परांशी निगडीत आहेत. या ठिकाणी मी एक आपल्याला पतंजलीच्या योगसूत्रामध्ये, ऋषी पतंजली यांचं जे योगसूत्र आहे त्यामध्ये पतंजली योगसूत्र 252 असा त्याचा क्रमांक आहे. त्यामध्ये ऋषी पतंजली असं म्हणतात की ततः श्रियते प्रकाशनर्नम. याचा अर्थ आपण प्राणायामाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या मनावरील आळस आणि अज्ञान यांचा पडदा हळूहळू असा दूर सारला जातो, ज्यामुळं आपल्या विचारातील स्पष्टता व मनशक्ती वाढत जाते. म्हणून आता मला सांगा, प्राणायाम काय करतो? प्राणायाम 2 प्रमुख गोष्टी करतो. नंबर 1 शुद्धता प्रदान करतो, प्युरिटी, शुद्धता प्रदान करतो. नंबर 2 ज्ञान सूर्याचा उदय होऊ देतो. आता जे संशोधन झालेलं आहे विज्ञानामध्ये, या संशोधनाचा आता एक दाखला आपल्याला देतो की संशोधनानंतर असं दिसून आलं आहे की प्राणायामाच्या अभ्यासामुळं काय काय परिणाम होतात जे विज्ञानानं सिद्ध केलेले आहेत.
त्यामध्ये प्राणायामाच्या अभ्यासामुळं श्वसन संस्था नंबर 1, श्वसन संस्था नंबर 2, रक्ताभिसरण संस्था नंबर 3, पचन संस्था नंबर 4, मध्यवर्ती मज्जा संस्था 5 नंबर, परिघी मज्जा संस्था 6 नंबर, अंतस्त्रावी ग्रंथी संस्था अंतस्त्रावी ग्रंथी संस्था आणि 7वं आणि शेवटचं अँटीऑक्सिडंट सदृश्य परिणाम. हे अँटीऑक्सिडंट सदृश्य परिणाम म्हणजे काय? म्हणजे प्राणायामामुळं आपल्या शरीरातील जे धोकादायक फ्री रॅडिकल्सचं प्रमाण आहे ते लक्षणीयरित्या कमी झालेलं आहे असं संशोधनातून दिसून आलेलं आहे. आणि त्याच वेळी आपल्या शरीरातील अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढल्यामुळं आपलं स्वास्थ्य वाढतं. हे या संशोधनामधून निश्चितपणे सिद्ध झालेलं आहे. आता आपण प्राणायामासंबंधीचं हे जे मी प्रास्ताविक केलं त्यानंतर आता या प्राणायामाची मी प्रस्तावना आता आपल्या पुढे सादर करतोय. म्हणजे जसं एखादा रिसर्च पेपर असतो त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रिॲम्बल आणि प्रिॲम्बल नंतर इंट्रोडक्शन असतं, तसं आता आपण हे इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना पाहणार आहे. की आपण सुरुवातीला एकदा आपण क्लिअर करू की सिद्ध समाधी योगामध्ये आपण विभागीय प्राणायाम आणि 5 मुद्रा प्राणायाम हे आपण सर्वांनी शिकलेले आहेत. तर प्राणायाम ही व्याधी मुक्तीची एक सर्वोत्कृष्ट पद्धत आहे, कारण ते शरीराला सहाय्य करतं आणि सुप्त मनाला सक्रिय करतं. प्राणायाम हा मनोकायिक अभ्यास आहे. मनोकायिक अभ्यास म्हणजे काय? सायकोसोमॅटिक स्टडी आहे. प्राणायाम हा मनोकायिक अभ्यास आहे. पतंजली योगसूत्रामध्ये प्राणायामाचं वर्णन मनोजय असं केलेलं आहे. हे तंत्र वापरून मनावर विजय मिळवता येतो, म्हणजे नियंत्रण मिळवता येतं. कशावर? मनावर. कशाच्या माध्यमाद्वारे? प्राणायामाद्वारे. आता ही क्रिया कशी चालते, म्हणजे हाऊ दिस प्रोसेस ऑकर, तर ती आपोआप चालते, म्हणजे विनासायास चालते. हे जे विनासायास श्वसन आहे ते बदलून सायासपूर्वक म्हणजे ठरवून जाणीवपूर्वक आपल्या नियंत्रणाखाली आणून श्वासाची गती सावकाश आणि संपूर्ण श्वासोच्छ्वास करत जाणं याला प्राणायाम असं म्हणतात. आता याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला असे 1, 2, 3, 4 असे पॉईंट टू पॉईंट, कारण हे खूप मोठं यावरचं माझं व्याख्यान झालेलं आहे. आणि मला असं मी आज आपले जे गुरुजी आहेत लक्ष्मण साळुंके सर गुरुजी यांना बोललो की हे खूप मोठं होतं आहे. आणि त्यांनी मला असं सांगितले की लोक 40-50 मिनिटापेक्षा जास्त एकाग्रपणे ऐकू शकत नाही. तेव्हा जर तुम्हाला असं वाटलं की हे थोडं लांबतंय तर मी यातला अर्धा भाग आज घेतो, म्हणजे पार्ट 3B आणि पार्ट 3K असे 2 भाग करतो, जो उद्या मी म्हणजे आज जेव्हा हे
आपल्या ग्रुपवर टाकू, त्याच्या दुसऱ्या दिवशी तो पुढचा भाग सुद्धा आपण टाकू शकतो. तेव्हा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मुद्दे आता आपण समजून घेणार आहेत. दीर्घ श्वास सोडण्यावर प्राणायामामध्ये भर दिला जातो. यामुळं काय होतं, दीर्घ श्वास सोडल्यामुळं काय घडतं, तर आपल्या शरीरामध्ये जे विषद्रव्याला इंग्रजीत म्हणतात टॉक्झिन्स, जे विषद्रव्य किंवा टॉक्झिन्स आणि कर्बवायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडली जातात. नंबर 2, नंतर घेतलेला श्वास म्हणजे दीर्घ श्वास सोडल्यानंतर जो श्वास आपण आत घेणार आहोत त्यानंतरचा तो श्वास आपोआपच खोलवर घेतला जातो. त्यामुळं श्वासोश्वासाची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी सुधारते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कशाबद्दल? दीर्घ श्वास सोडण्यावर भर देणं, हा पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा पाहू. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, फक्त मी याचे उल्लेख करणार आहे की रेचक, पूरक आणि कुंभक हे आपल्याला माहीत आहे. यामध्ये आज जे मी काही आपल्याला सांगतोय ते विज्ञानाच्या दृष्टिकोनानं महत्त्वाचं आहे की जे कुंभकाचे प्रकार आहेत ते 2 प्रकारे कुंभकाचे वर्गीकरण केलं जातं. एक कालाधारित कुंभक आणि दुसरा क्रियाधारित कुंभक. पहिला प्रकार कोणता? कालाधारित कुंभक. कालाधारित म्हणजे काय? जो काळ लागतो त्या काळानुरूप, त्या काळावर, त्या वेळेवर आधारित कुंभक. आता या कालाधारित कुंभकाचे सुद्धा पुन्हा 2 उपप्रकार आहेत. पहिला आहे आंतरकुंभक आणि दुसरा त्याच्या उलट. आंतरकुंभकाच्या विरुद्ध काय? बाह्यकुंभक. आंतरकुंभक म्हणजे काय? श्वास आत घेतल्यानंतर रोखून ठेवणं, याला आंतरकुंभक म्हणतात. आणि बाह्यकुंभक म्हणजे उच्छ्वासानंतर म्हणजे श्वास सावकाश संपूर्णपणे सोडल्यानंतर श्वसन रोखून धरणं, याला म्हणतात बहिर्कुंभक.